यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. राज्यातल्या 1371 पाणी पुरवठा योजना या मंजुरी मिळाली, मात्र कार्यान्वित होऊ शकले नाही. जलजीवन मिशनच्या योजना फक्त कागदावरच राहिल्याचा त्यांनी आरोप केलाय. 1371 हे वर जलजीवन योजनेच्या योजना आज बंद पडलेल्या आहे. आणि या बंद पडल्याचे काही कारण आहे. हे बंद पडलं नुसतं आम्हाला जलजीवन योजना घरोघर पाणी न्यायचं आहे म्हणून घाईघाईमध्ये केल्या. उद्भव नसताना पाईपलाईन टाकले गेले. प्रत्यक्ष उद्भव नंतर खोदला त्या ठिकाणी पाणी लागलं तर नाही. आणि मग ठेकेदाराचं भलं करण्यासाठी पाईपलाईन टाकून गेली, पण त्या ठिकाणी पाणी आहे की नाही हे तपासलं गेलं नाही. प्रत्यक्ष हे जलजीवन आपलं जलमंत्र्यांचं अपयश आहे. खरं म्हणजे योजना करत असताना पहिल्यांदा पाणी लागलं की नाही पाहिलं पाहिजे. पाणी लागल्यानंतर त्या ठिकाणून मग पाईपलाईन टाकली पाहिजे. इथं उलट काम आहे. आधी पाईपलाईन टाकता नंतर पाण्याचा शोध घेता. यामुळे काय कारणामुळे ठेकेदाराचं भलं झालं, पण शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आहे. केंद्राने निधी दिला नाही म्हणून या योजना बंद पडल्याचं माहिती समोर येते. केंद्राने निधी दिला नाही ही गोष्ट खरी असेल, त्याचं कारण आहे की केंद्र केव्हा निधी देतं. तुम्हाला दिलेला पैसा योग्य रीतीनं खर्च झाला की नाही तपासल्याशिवाय केंद्र पैसा देत नाही. या ठिकाणी जर 1373 योजना बनत असतील, तुम्ही त्याला सुरूच करू शकत नसालही पुढच्या कालखंडात, कारण दुर्दैव नाही आहे, तर मग तुम्हाला पैसा घेऊन काय करायचं आहे. केंद्राचं म्हणणं असतं की आधी मी दिलेला पैसा खर्च करा, योग्य रीतीने खर्च करा, नंतर आम्ही पैसा देतो. केंद्र पैसे द्यायला तयार असे माझी माहिती आहे.